नमस्कार मित्रांनो, इथे अभिजित निकीला समजवत आहे की आपण कसं वागल्यामुळे लोक आपल्याला चुकीचं किंवा बरोबर जज करतील. मग ते आपल्याला पाहणारे प्रेक्षक असो, ते सुद्धा आपल्या वागण्यावरून बरोबर किंवा चुकीचं जज करत असतात. त्यामुळे तू तुझ्यामध्ये थोडासा बदल कर. ते अभिजित निकीला बोलत आहे की माझ्यापेक्षा तुला जास्त कळतं की बिग बॉसच्या घरामध्ये कसं राहायचं आहे. यावर निक्की अभिजितला बोलते की हो, मला हे कळतंय, पण आत्तापर्यंत मी असं सफर नाही केलं आहे. मी ज्या व्यक्तीबरोबर सोबत आलेली आहे, पण आत्ता मी इथेच आहे आणि तो व्यक्ती बाहेर गेला आहे. ही गोष्ट मी आत्ता सफर करत आहे. त्यावर अभिजित बोलत आहे की हे घर एक्सपिरियन्स करण्याचंच आहे. तुला कधी ह्याच्यामध्ये द्वेष मिळेल, राग मिळेल, हेटसुद्धा मिळेल. त्याचबरोबर तुला भूकसुद्धा एक्सपिरियन्स करता येईल. त्यावेळी तुझ्यावर दुःखाची गोष्ट घडते, सर्वांच्यावरच घडते, पण तुझ्यावर ज्यावेळी घडते त्यावेळी तू कशी राहतेस, कशी वागतेस, त्या गोष्टीचा इतरांना किती त्रास होतो ह्याच्यावर जज केलं जातं. ज्यावेळी तू सुखात असतेस त्यावेळी सुद्धा तू दुसऱ्यांना किती सुख देतेस ह्याच्या गोष्टीवर सुद्धा ऑब्झर्वेशन केलं जातं. त्याचमध्ये गेलेल्याचं दुःख आणि आलेल्याचा आनंद हा देखील पचवता आला पाहिजे. त्याचबरोबर लोक हे सुद्धा कम्पेअर करत असतात की ह्या ठिकाणी जर दुसरी व्यक्ती असती तर ती बिग बॉसमध्ये कशी बिहेव केली असती. सर्व गोष्टी लक्षात घे आणि त्याच्याप्रमाणे तुझ्यामध्ये बदल घडव. तर निक्की बोलते, हो अभिजित, मला तुझं म्हणणं पटलेलं आहे. मित्रांनो, या सर्वांवरून असं समजत आहे की अभिजित निक्कीला खूप छानपणे समजावत आहे. तर आता बघूया की निक्कीमध्ये किती फरक पडतो.